नमस्कार. बाजार गप्पांच्या या विशेष भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विशेष म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की चंद्रशेखर टिळक हे माझं यूट्यूब चॅनल मी सुरू केल्यापासून दर रविवारी सकाळी 7 वाजता बाजार गप्पा अशा शीर्षकाखाली एक सदर घेऊन मी आपल्या समोर येतो. आज तर काही रविवार नाही, पण तरीसुद्धा हे करण्याचं कारण असं की हा विषय बाजार गप्पांशी किंवा बाजाराशी संबंधित आहे म्हणून बाजार गप्पांच्या अंतर्गत, पण रविवार तर नाही म्हणून त्याला विशेष भाग म्हणलं. आणि तसंच एक अंगभूत मर्यादा म्हणून बाजार गप्पांच्या प्रत्येक एपिसोडला जास्तीत जास्त 20 मिनिटं आपण असा विषय किंवा बंधन वेळेच्या दृष्टीने आपल्यावरती घालून घेतलं. ते स्वखुशीने घातलं होतं, पण आज जो विषय घेतोय तो असा 15-20 मिनिटामध्ये संपेल असा नाही. आणि म्हणून मी म्हटलं की बाजार गप्पांचा विशेष भाग. बाजार गप्पांच्या विशेष भागाचं आजचा आपला विषय आहे 52,000 शेअर बाजार. 52,000 शेअर बाजार. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गेल्या आठवड्यात शुक्रवारी आपल्या देशातल्या शेअर बाजाराची उलाढाल संपताना आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 52,000च्या वरच्या पातळीवरती बंद झाला होता. आणि त्या दिवशी NSE निफ्टीही 15,690 15,700च्या आसपास होता. मला कल्पना आहे की खरं म्हणजे या विषयावरती 6 जून 2021च्या रविवारच्या महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीमध्ये माझा लेख अग्रभागावरती छापलेला होता. त्याच्या लेखासाठी विनंती करणारा फोन मला श्रीकांत बोजेवार सरांचा आला. तो लेख लिहित असताना एक वेळेचं बंधन होतं की ज्याच्या आतमध्ये मला तो लेख पूर्ण करायचा होता. आणि मी लेख दिल्यानंतर जागेच्या काही मर्यादा होत्या ज्यामुळे मी लिहिलेला पूर्ण लेख येऊ शकला नाही. आणि तरीसुद्धा त्या लेखाचं तुम्ही अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे आता ना वेळेचं ना जागेचं असं बंधन नसताना किंवा बंधन न पाळता या विषयाकडे एकदा खुलेपणाने पाहण्याचा प्रयत्न म्हणून बाजार गप्पांचा आजचा विशेष भाग. आणि त्याचं नाव 52,000 शेअर बाजार. 52,000 म्हणण्याचं कारण असं की आपण शालेय जीवनामध्ये इतिहास शिकत असताना मुसलमान राजांच्या किंवा बादशहांच्या दरबारी अनेक 5,000 10,000 20,000 असे मनसबदार असायचे असं ऐकलंय. सर्वसामान्य माणसाला या हजारी किंवा मनसबदार सरदारांमध्ये काडीचं महत्त्व नव्हतं किंवा स्थान नव्हतं. अगदी जरी असलं तरीसुद्धा क्षणिक कुतूहल होतं. क्षण संपला आणि ते कुतूहल संपलं असं सुरुवात मी माझ्या लेखाची केली होती आणि ते अगदी साहजिक होतं. मला आजकाल नेहमी असं वाटतं आपला देश 1947 साली स्वतंत्र झाल्यापासून आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे आणि त्यामुळे आता हजारी मनसबदार नावाची वस्तू किंवा हजारी सरदार नावाची वस्तू आपल्याकडे राहिलेली नाही. आणि तसंही त्या ऐतिहासिक काळामध्ये सुद्धा ही अशी हजारी सरदारकी हा खरं सांगायचं म्हणजे कौतुकाचा विषय कमी होता. तसं असण्याचं खरं काही कारण नव्हतं. अनेक सरदार पिढीजात आणि कर्तृत्ववान अशी माणसं होती, पण तरीसुद्धा हजारी सरदारकी हा एका वेगळ्या आर्थिक उच्चेष्टेचा विषय होता. म्हणजे त्याच्याविषयी शंका जास्त आणि विश्वास कमी अशी परिस्थिती होती. मला अलीकडच्या काळामध्ये फार असं वाटायला लागलं आहे की आपण सगळेच जण मुंबई शेअर बाजाराचा किंवा एकंदरीतच NSE निफ्टीचा विचार करताना अशाच सरदारकीच्या दृष्टिकोनातनं पाहतो का की तो एक व्यवस्थेचा भाग आहे म्हणून स्वीकारायचं, पण त्याच्याविषयी शंका जास्त आणि खात्री कमी किंवा विश्वास कमी असा आहे का? विशेषतः आत्ता 52,000 पातळीच्या पलीकडे जेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक झेपावला आणि साहजिकच त्याची चर्चा आपल्या देशामध्ये नेहमी जास्त होत असते. म्हणजे केवळ 52,000च्या पुढे गेला म्हणून नव्हे, पण एकंदरीतच निफ्टीच्या तुलनेमध्ये BSE सेन्सेक्सची चर्चा पहिल्यापासूनच जास्त होते आणि त्यातही गेल्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये हे प्रमाण नक्कीच वाढलंय. आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांच्या या विशेष भागाचं शीर्षक 52,000 शेअर बाजार. आज असा विषय घ्यायचं किंवा असं शीर्षक द्यायचं दुसरं एक कारण म्हणजे 17,000च्या तुलनेमध्ये 52,000 ही संख्या तशीही मोठी वाटते. हेही एक कारण आहे. हे जरासुद्धा लपवत नाही, कारण तसं लपवणं म्हणजे ताकाला जाऊन भांडं लपवण्यासारखं होईल आणि मला ते करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की एकंदरीतच अलीकडच्या काळामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनामध्ये पहिल्यापासून जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची एक प्रतिमा होती ती जास्तच ठळक आणि अधोरेखित होत चालली आहे. विशेषतः NSE कोलोकेशनच्या माध्यमानंतर होता होई तो BSE कडे तसाही पहिल्यापासून वैयक्तिक गुंतवणूकदारांचा ओढा जास्त होता, आताही तो वाढलेलाच आहे. आणि म्हणून 52,000 शेअर बाजार असं म्हटलं.
आणि हा विषय आज बाजार गप्पांचा विशेष भाग म्हणून आणि तोही वाढीव वेळेमध्ये घेऊन यायचं दुसरं कारण म्हणजे अशी 52,000ची पातळी गाठण्यासाठी आपल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने शोधलेला मुहूर्त. म्हणजे आठवड्याच्या अखेरीला तो 52,000च्या पलीकडे बंद होत असताना त्या आठवड्याची सुरुवात मात्र आपल्या देशाच्या अर्थस्थितीबद्दलची अधिकृत आकडेवारी जाहीर होण्याची होती. आणि त्या आकडेवारीनुसार गेल्या कित्येक वर्षात घसरला नव्हता एवढा आपल्या आर्थिक वाढीचा दर घसरलाय अशी आकडेवारी होती. त्याची चर्चा आधीच प्रसारमाध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये ज्यानं त्यानं आपल्या आपल्या राजकीय रंगसंगतीनुसार आणि सोयीनुसार केली आहे. पण काही काही गोष्टी त्याच्या पलीकडच्या असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्षामध्ये, कल्पितात नाही, प्रत्यक्षामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाच्या आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिक जीवनावरती या करोनानी आणि त्याच्या एकापाठोपाठ एक आलेल्या 2 लाटांनी आणि त्याच्या मधल्या काळामधला लॉकडाऊन आणि अनलॉकडाऊन याच्या सगळ्याच बाबतीत झालेल्या गोंधळांनी नाही म्हटलं तरी निदान ओरखडे तरी उठले आहेत. खरं सांगायचं म्हणजे ओरखडलंय, खरचटलंय हे शब्दप्रयोगही कमी पडावेत अशी वस्तुस्थिती आहे, हे मान्य केलंच पाहिजे. आणि त्यामुळे एकीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती ही कमी होतीये, दुसरीकडे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हाती असणारा पैसा हा कमी होतोय आणि त्याच्या उलट तुमच्या आणि माझ्या मनामध्ये असलेली धास्ती आणि शंका वाढतीये. अशा परिस्थितीमध्ये ह्या शेअर बाजार नेमका कसला विजयोत्सव साजरा करतोय ही एक शंका आहे. आणि मुळातच ज्या वेळेला अशी आर्थिक परिस्थितीची भक्कम साथ नसताना जेव्हा शेअर बाजाराचा निर्देशांक सतत वाढता कल दाखवतो त्यावेळेला 1991 सालपासून जी आपल्या मनामध्ये भीती बसलेली आहे ती ही असते की अशी शेअर बाजाराच्या निर्देशांकाची अनाकलनीय, अविश्वसनीय वाटणारी वाढ होत असते तेव्हा त्याच्या मुळाशी, त्याच्या बुडाशी, त्याच्या तळाशी आणि त्याच्या खोलाशी या ना त्या स्वरूपामधले आर्थिक घोटाळे आहेत का. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या बाजार गप्पांच्या विशेष भागाचं 52,000 शेअर बाजार असं वर्णन करावं. आज मितीला तरी अशा पद्धतीची कुठचीही शंका घ्यावी घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीची अशी परिस्थिती नाही. जे काही व्हायचंय ते होत असेल या ना त्या स्वरूपामध्ये ते आपण अनुभवतोय, परंतु त्याची चर्चा बाजार गप्पांच्या आधीच्या भागात केली आहे. मग अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा 52,000ची पातळी ओलांडलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या निमित्ताने एकंदरीतच सध्याच्या काळामध्ये आपल्या देशाचं असलेलं अर्थकारण आणि त्याचा शेअर बाजाराशी असलेला संबंध याचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. मुळातच अर्थकारण हे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची गोळाबेरीज असते, तर शेअर बाजार हे भूतकाळ आणि वर्तमान काळाच्या गोळाबेरजेच्या आधारावरती भविष्याचा घेतलेला वेध असतो. आणि म्हणूनच मार्केट ऑलवेज डिस्काउंट्स द फ्युचर असं म्हटलं जातं. मग या 52,000मध्ये नेमकं वर्तमानाची गोळाबेरीज काय आणि त्यांनी घेतलेला भविष्याचा वेध काय याचा विचार करण्याचा प्रयत्न म्हणजे बाजार गप्पांचा हा विशेष भाग 52,000 शेअर बाजार. हा विषय एखाद्या गाण्यामध्ये कडव्यानंतर ध्रुवपद यावं तसं घेण्याचे 2 उद्देश आहेत. एक तर हा विषय तुमच्याकडे ठसावा आणि दुसरं मी एका मुद्द्यातून दुसऱ्या मुद्द्याकडे जातोय याचंही सुतोवाच व्हावं किंवा ते अधोरेखन व्हावं. असं जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठच्याही प्रकारची स्थानिक किंवा क्षणिक अशी पार्श्वभूमीच फक्त या गोष्टीला आहे अशातला भाग नाही. सध्याची आर्थिक स्थिती जरूर ही मी त्या लेखामध्ये म्हटलंय तसं ट्रेडमिलवर धावण्यासारखी आहे. ट्रेडमिलवर कसं आपण आहोत तिथे राहण्यासाठी धावत असतो आणि तरीही घामटा मात्र निघतो, अंतर कमी होत नाही, घाम यायचं थांबत नाही. पण त्या ट्रेडमिलवर निदान आपण स्वखुशीने गेलेले असतो. आत्ताची जी अर्थकारणाची स्थिती आहे ती करोनानी असेल किंवा सरकारनी असेल आपल्यावर लादलेली आहे आणि दुर्दैवानं आपण फारसं त्याची सुधारण्याबाबत काही करू शकतो अशी परिस्थिती नाही. कारण हे निर्बंध जितके अर्थव्यवस्थेमधनं जन्माला आले आहेत तितकेच ते करोनाजन्य परिस्थितीमुळेही आले आहेत. त्यामुळे त्याला असलेली सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी ही शेअर बाजाराच्या आवाक्याच्या पलीकडची गोष्ट आहे हे सुरुवातीलाच मान्य करावं लागतं. असं म्हणत असताना तुम्ही मोदी भक्त आहात, तुम्ही सरकारनिष्ठ आहात की तुम्ही आणखीन कोणी आहात ही छटा पूर्णपणाने वेगळी होते. कारण मी नेहमीच म्हणतो तसं अर्थकारण हे राजकारणाचा परिणाम आणि कारण जरूर असू शकतं, पण अर्थकारण म्हणजे राजकारण नव्हे. मी जे उदाहरण नेहमीच देतो तर इथे देण्याचा मोह मला आवरत नाही.
की आज नीतीला तरी तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य ज्या वेळेला आपल्या देशाच्या बाजारामध्ये एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादी सेवा विकत घ्यायला जातो, त्यावेळेला तो दुकानदार आपण कोणत्या पक्षाचे राजकीय मतदार आहोत हे विचारून आपल्याला भाव सांगत नाही. आणि यत कदाचित एकाच वेळेला तीच एकच वस्तू एकाच दुकानामध्ये पण दोन वेगवेगळ्या विचारांचे, पक्षांचे मतदार जर ती वस्तू विकत घ्यायला गेले तर एकाच वेळेला एकाच वस्तूचे आपला बाजारभाव तुझ्या राजकीय रंगसंगतीनुसार सांगत नाहीये. आणि त्यामुळे अर्थकारण आणि राजकारणामधली विभाजन रेषा स्पष्ट व्हावी. पण अर्थकारणातनं राजकारणाची पार्श्वभूमी ठरते आणि राजकीय धोरणातनं अर्थकारणाची दिशा ठरते. हे जर गणित लक्षात घेतलं तर आज मितीला नेमके हे क्षणिक किंवा स्थानिक नसलेले परिणाम कोणते याचा विचार केला पाहिजे. कारण ही परिस्थिती नक्कीच करोनाजन्य परिस्थितीमध्ये जन्माला आली आणि काही प्रमाणात करोनाजन्य परिस्थितीमुळे जन्माला आली, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि असा जेव्हा विचार करत असतो तेव्हा सगळ्यात पहिली जाणवलेली गोष्ट अशी आहे की जर मी मगाशी म्हणलं तसं आपण आपली स्वतःची वैयक्तिक राजकीय रंगसंगती हा निदान व्हिडिओ ऐकत असताना जरी बाजूला ठेवली तरी लक्षात असं येईल की साहजिक गेल्या कित्येक वर्षात झाला नव्हता एवढा माझ्या देशाचा आर्थिक विकासाचा दर जरूर उणे पातळीवरती आलाय आणि ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. परंतु जसं आपल्या एक माजी पंतप्रधान म्हणल्या होत्या की भ्रष्टाचार हा एक जागतिक फिनॉमिना आहे, तशीच परिस्थिती आज जगातल्या अनेक देशामध्ये आहे. असं सांगून स्वतःला दिलासा देण्याचं किंवा सबब शोधण्याचं जरा सुद्धा कारण नाही. आत्ताची परिस्थिती चिंताजनक आहे हे मान्य केलंच पाहिजे. त्याला कारण कोण आहे हा विषय आत्ताच्या माझ्या व्हिडिओचा विषय नाही, कारण तो राजकीय अनालिसिस होईल. मग बाजार गप्पांच्या ऐवजी आपण राजकीय अड्डा नावाचं त्याच्यासाठी सदर सादर करू. विषय तो नाही. विषय असा आहे की चीनसारखे काही मोजके अपवाद वगळले तर गेल्या 1.25 वर्षामध्ये अतिशय थोड्या देशांच्या नशिबी संपूर्ण वर्षासाठी तर सोडा, अगदी एखाद्या महिन्यात किंवा 3 महिन्यांमध्ये सुद्धा सकारात्मक विकासाचा दर मिळालेला नाही. त्यामुळे जगातल्या जवळजवळ 90% देशांच्या तुलनेत आपल्यापेक्षा अनेक प्रगत विकसित देशांच्या तुलनेमध्ये आपला आर्थिक विकासाचा दर सक्षम आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळेच कदाचित गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या देशाचा शेअर बाजार हा पार्किंग ऑफ फंड्स, अगदी पाहिजे तर टेम्पररी पार्किंग ऑफ फंड्स असं म्हणलं तरी चालेल, या दृष्टिकोनातनं जास्त सुरक्षित लोकांना वाटायला लागलाय का याचा विचार केला पाहिजे. वाटायला लागलाय का असं शब्दप्रयोग मुद्दामून मी इतका जोर देऊन केला, कदाचित तो नसेलही. पण शेअर बाजार जितका परफॉर्मन्सवरती चालतो तेवढाच तो परसेप्शनवरती चालतो आणि म्हणून ते वाटायला लागलंय का असा माझा शब्दप्रयोग आहे. याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. याचं कारण असं आहे की ह्याची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्ता ताबडतोबीनं जाणवलेली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा मार्च-एप्रिल 2020 मध्ये आपल्या देशामध्ये करोनाचं आगमन झाल्याचं सूतोवाच करण्यात आलं, पहिले लॉकडाऊन जाहीर झाले, अनेक बंधनं घातली गेली, त्या काळात ती परिस्थिती केवळ आपल्याच देशामध्ये होती अशातला भाग नाही. जगातल्या बहुतांश देशांमध्ये मागे पुढे तारखा थोड्याफार होतील, परंतु ही परिस्थिती होती. आणि त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांनी त्यांच्याजवळ असलेला उपलब्ध पैसा एकतर स्वतःच्याच अर्थकारणामध्ये राखून ठेवला किंवा जागतिक बाजारामध्ये तो सोन्याच्या पातळीमध्ये वाढला. तसंही सोन्याकडे नेहमीच अत्यंत उत्कृष्ट हेजिंग इन्स्ट्रुमेंट म्हणून पाहिलं जातं, निदान जागतिक अर्थकारणामध्ये तरी. आणि त्यामुळे ते होणं स्वाभाविक होतं. पण जसजसं करोनाच्या पहिल्या लाटेचा भर ओसरत गेला तसतसं स्वतःच्या देशांतर्गत अर्थकारणाला चालना देण्यासाठी ज्या जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपल्याजवळचं चलन, आपल्याकडचा इन्व्हेस्टेबल सरप्लस, आपल्याजवळची गुंतवणूक योग्य रक्कम ही सोन्यामध्ये गुंतवली होती, ती काही प्रमाणामध्ये कमी करायला लागले. आणि मग जसं आपल्या देशानं आत्मनिर्भरतेचं स्थान किंवा घोषणा केली, असं करणारा आपला काही एकमेव देश नव्हता. आपण आत्मनिर्भर म्हणलं असेल, कोणी आम्ही अंतर्गत दृष्टिकोनातनं पाहतोय असं म्हणलं असेल, कोणी इनवर्ड लुकिंग असं म्हणलं असेल, कोणी बी अमेरिकन बाय अमेरिकन असं म्हणलं असेल. कारण आणि नॉमेनक्लेचर किंवा शीर्षक काहीही असू दे, ही जी गणितं होती ती स्पष्ट होती. अशा वेळेला दोन्ही पद्धतीनं विचार करावा लागला. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं की सोन्यापेक्षा जास्त परतावा देईल, पण त्याच वेळेला माझी मूळ मुद्दल सुरक्षित राहील आणि मला खरेदी विक्रीची सुलभता होईल, अशी गणितं कुठची. आणि या पातळीवरती आपल्या देशाचा शेअर बाजार खरा उतरला, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
गेल्या वर्षभरामध्ये फार मोजके देश या जगाच्या भूपटलावरती असे आहेत की ज्यांनी एकदाही आपल्या स्टॉक मार्केटमधली ट्रेडिंग सायकल्स किंवा सेटलमेंट सायकल्स बदललेली नाहीत. आणि आपण अभिमानानं हे सांगितलं पाहिजे, इथे राजकीय रंगसंगतीचा प्रश्न नाही, राष्ट्रीय अर्थसंगतीचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ही केवळ क्षणिक किंवा स्थानिक कारणं नाहीत, की जगाच्या पटलावरती आपल्यासारखे फार मोजके देश आहेत की ज्यांनी गेल्या वर्षभरामध्ये ना आपलं ट्रेडिंग सायकल कधी बदललं, ना आपलं सेटलमेंट सायकल कधी बदललं, आणि ना आपल्याकडे एकही स्टॉक मार्केटमध्ये डिफॉल्ट झाला. याचं महत्त्व आपण लक्षात घेऊया. आणि त्यामुळे, कारण आत्ता अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण उदाहरण पाहिलं, चीननं जेव्हा स्वतःच्या अर्थव्यवहारांमधलं बिटकॉईन्सचं स्थान पूर्णपणे बंद केलं, त्या दिवशीचा बाजार आपल्याकडे बंद झालेला होता. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये पुस्तके आणि स्वयंघोषित अर्थतज्ञ अशी आशा व्यक्त करत होते की उद्या आपला बाजार उघडतानाच खालच्या पातळीवरती उघडेल, फार मोठ्या खालच्या पातळीवरती उघडेल. माझ्यासारखे फार मोजके लोक म्हणत होती इतका मोठा परिणाम होण्याची जरासुद्धा सुतराम शक्यता नाही. आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी बाजार उघडला तेव्हा खालती येणं सोडा, बाजार वरच्या दिशेनं उघडलेला होता. आणि खरं म्हणजे तेव्हापासून आपल्या देशाच्या शेअर बाजारामधलं प्रमाण निर्देशांकाचं आणि उलाढालीचं वाढतंय. इथे आपण पार्किंग ऑफ फंडसाठी किती सुरक्षित आहोत हे गणित लक्षात घेऊ. मग जे आत्ता बिटकॉईन्सच्या नंतर झालं ते खरं म्हणजे त्याच्या आधीपासून होतंय. आणि त्या कदाचित आज जे आपण असं म्हणतो की 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून कधी नव्हे इतका $590 बिलियन, आत्ता अलीकडे रिझर्व्ह बँकेनं जाहीर केल्यानुसार $600 बिलियन उंबरठ्यावर, आणि वर्षभरात तेही पार करू अशी शक्यता, याच्या मागे असलेलं हे कारण आहे. आणि असा 590 ते 600 बिलियन डॉलरचा असलेला परकीय चलनाचा साठा, मराठीत सांगायचं तर फॉरेक्स रिझर्व्ह, हे अनेक देशांच्या तुलनेमध्ये कमी असले तरी सुद्धा भारतामध्ये ती पातळी पहिली येते. आणि मग ज्याचा फॉरेक्स रिझर्व्ह वाढताय त्यातनं मिळणारी गणितं ही अशी आहेत की त्याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहे. आणि याच्या पाठीमागची गणितं ही आहेत. कल्पना करा, 1991 साली जेव्हा आपल्या देशावरती आर्थिक संकट होतं, त्यावेळेला जेव्हा आपण जगभरामध्ये आर्थिक मदतीसाठी, आर्थिक गुंतवणुकीसाठी फिरत होतो, त्यावेळेला आपल्याला सांगण्यात आलं होतं की आम्ही तुमच्याकडे आलो असतो पण तुमचं ट्रेडिंग सायकल 30 दिवसाचं आहे, आम्ही तुमच्याकडे आलो असतो पण तुमचं सेटलमेंट सायकल फार प्रदीर्घ आहे, आम्ही तुमच्याकडे आलो असतो पण तुम्ही फ्लोअर बेस्ड ट्रेडिंगवरती आहात, आम्ही तुमच्याकडे आलो असतो पण तुमच्या व्यवस्थांवरती आमचा विश्वास नाही, आम्हाला तो विश्वासार्ह वाटत नाही. आज तो देश जगाला सांगू शकतो की आम्ही T+0 मध्ये जातोय. याच्यामध्ये राजकीय रंगसंगती आणण्याचं काहीही कारण नाही. हे आपल्या ट्रेडिंग मेकॅनिझमचं, हे आपल्या सेटलमेंट मेकॅनिझमचं, हे आपल्या कॅपिटल मार्केट मेकॅनिझमचं यश आहे. आणि म्हणून आपला सेन्सेक्स आपल्या अर्थकारणाच्या बरोबर विरुद्ध दिशेनं जात आज 52,000ची पातळी दाखवतोय. हे कारणही एका रात्रीत जन्माला आलेलं नाही आणि हा परिणामही एका रात्रीमध्ये नाहीसा होण्याजोगा नाही. 52,000 शेअर बाजार म्हणत असताना अशा गणिताचा विचार करणं हे नितांत आवश्यक आहे. आणि म्हणून मी म्हटलं की कदाचित आज मी तिला आपण ट्रेडमिलवरती धावतोय असं वाटत असलं तरी सुद्धा फार त्याच्या पुढची अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आहे. आणि ह्या फॉरेक्स रिझर्व्हची सुरुवाताची सांगडच घालायची झाली तर यातनं जाणारा निर्देश, यातनं जाणारा सिग्नल असा आहे की जर तुमच्याकडे एक अत्यंत चांगला प्रोजेक्ट असेल आणि त्याची अत्यंत व्यावसायिक, प्रोफेशनल अशा अर्थाने जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत असाल तर जग आज तुमच्यावरती विश्वास ठेवतं. करोना पहिल्या लाटेमध्ये अत्यंत अत्युच्च पातळीवरती असताना अगदी मोजक्या दिवसामध्ये रिलायन्स जिओनं 8,000 कोटी रुपयाची विदेशी गुंतवणूक आपल्या देशामध्ये आणली. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. अदानी, अंबानी यांचं काय राजकीय वजन आहे ही चर्चा करण्याचा हा विषय किंवा वेळ नाही. परंतु ही गणितं फक्त रिलायन्स जिओ पुरेशी मर्यादित नव्हती. नंतरच्या अनेक क्षेत्रामध्ये याची प्रचिती आपल्याला आली आहे आणि हे 52,000 शेअर बाजारामागचं कारण आहे. हे गणित आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा 52,000 शेअर बाजाराचा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला एक अत्यंत महत्त्वाचं कारण, आणि एवढ्याकरता मी म्हणलं की ह्याच्यामध्ये केवळ क्षणिक किंवा स्थानिक कारणं नाहीत, असा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती आपल्याला करोनाच्या काळामध्ये अवलंबावी लागली. ज्यांनी माझे ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड केलेत, ज्यांनी माझ्या सिटी सजेस्ट या माझ्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी सर्व्हिसेसचा फायदा घेतला आहे, ते माझ्या या मताशी सहमत होतील
की हा मुद्दा केवळ मी आज या व्हिडिओमध्ये मांडतोय असं नाही, हा मुद्दा मी मे 2020 पासून मांडतोय की वर्क फ्रॉम होम हा आपल्या शेअर बाजाराची दिशा बदलणारी आणि कदाचित कायमस्वरूपी दिशा बदलणारा असा घटक ठरेल. याचं कारण असं आहे की एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, वर्क फ्रॉम होम हे केवळ आपल्या ऑफिसची किंवा कामाची जागा बदललेली नाही, आपली वृत्ती बदलली आहे का याचा विचार करू. तुम्ही आणि मी ज्या प्रमाणात ऑफिसमध्ये काम करत होतो त्याच्याही पेक्षा कितीतरी जास्त वेळ आपल्याला वर्क फ्रॉम होममुळे काम करावं लागतंय. इतर अनेक सुधारित पाश्चिमात्य देशांप्रमाणे आपल्याकडे अजूनही त्या पद्धतीने लेबर लॉ होत नाही आहेत. त्यामुळे ऑफिसात असताना निदान काहीतरी मर्यादा होती, आता 12-12, 13-13 तास मंडळी काम करतायत. हे जेवढं सत्य आहे तेवढंच आपण ऑफिसमध्ये असताना एकदा ऑफिस प्रिमायसेसमध्ये गेल्यानंतर IT सिक्युरिटीच्या अनेक नियमांमुळे आपल्याला अनेक वेबसाईट्सपर्यंत पोचताच येत नसे. आवर ऑफिस सिस्टम यूज टू प्रिव्हेंट अस फ्रॉम दॅट. ती IT सिक्युरिटी योग्य का अयोग्य हा आत्ताचा विषय नाही. पण आज मी तिला जेव्हा मी घरातनं वर्क फ्रॉम होम करतोय तेव्हा मी जरूर माझ्या लॅपटॉपमधनं, माझ्या कम्प्युटरमधनं, माझ्या आयपॅडमधनं ऑफिस सिस्टमला कनेक्ट होत असेल, पण माझ्या स्मार्ट मोबाईलमुळे मी माझ्या लोकल नेटवर्कवरनं आज ट्रेडिंग साईट्स, इन्व्हेस्टमेंट साईट्स, मार्केट साईट्सना ॲक्सेस करू शकतोय. हे केवळ सैद्धांतिक उदाहरण नाही. गेल्या वर्षभरात नव्यानं 63 लाख ट्रेडिंग कम डिमॅट अकाउंट ओपन झाले, हे त्याचं द्योतक आहे. आणि त्याचबरोबरीने या नात्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या नियमित उत्पन्न, आपल्या हातात येणारा पैसा याच्यावरतीही करोनाच्या या गेल्या 1.25 वर्षाच्या काळामध्ये फरक पडलाय, ही वस्तुस्थिती आहे. ते जर तसं नसतं तर इतक्या वारंवार पंतप्रधान, मुख्यमंत्री, इतर अनेक राजकीय जबाबदार नेते यांना आवाहन करावं लागलं नसतं की मालकांनी कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी पगार द्यावेत. प्रत्येकाचे पगार येणं बंद झालंय असं मी म्हटलेलं नाही, परंतु मिळणारं प्रमाण, मिळणारं सातत्य, मिळणारी तारीख याच्याकडे जरूर फरक पडलाय. आणि त्यामुळे हे 63 लाख जे नव्याने अकाउंट ओपन झाले तेही निष्क्रिय नाहीत आणि जे आधी ओपन झालेले होते तेही निष्क्रिय नाहीत, हे गणित लक्षात घेऊ. वर्षभरामध्ये 63 लाख डीमॅट अकाउंट ओपन होणं कोणत्याही काळामध्ये ही बाब नजरेआड करता येण्याजोगी नाही. 1998 सालपासून मी NSDL मध्ये कार्यरत होतो, अगदी मे 2020 पर्यंत ला रिटायर होईपर्यंत. त्यामुळे या सगळ्या मोमेंटशी माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये मी अत्यंत जवळनं निगडीत होतो. त्या अनुभवाच्या आधारावरती मी हे विधान करतोय की वर्षभरामध्ये 63 लाख डीमॅट अकाउंट ओपन होणं ही गोष्ट सोपी, साधी, सहज नाही. परंतु अशा नियमित उत्पन्नाची साधना म्हणून जर मी माझ्या शेअर बाजाराकडे पाहत असेल, ह्या नियमित उत्पन्नाचं साधन म्हणून मी जर ट्रेडिंग अकाउंट उघडत असेल तर साहजिकच तुमचे ट्रेडिंग कम डीमॅट अकाउंट हे निष्क्रिय राहत नाहीत. मग जितके जास्त ट्रेडिंग कम डीमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट हे सक्रिय राहतात तितका साहजिकच शेअर बाजारातल्या उलाढालीचं प्रमाण हे वरच्या पातळीवरती जातं आणि केवळ ते वाढतं असं नव्हे तर ते स्थिर राहतं. मग इतक्या उलाढाल होणाऱ्या समभागांची वाढती संख्या, त्यांचं उलाढालीचं वाढतं प्रमाण आणि त्यातल्या स्थिरतेचं वाढतं प्रमाण, अशा 3 घटकांच्या एकत्र येण्यातून तुमच्या व्यवस्थेमध्ये सकृतदर्शनी घोटाळे होण्याचं प्रमाण हे कमी होतं. सकृतदर्शनी म्हणण्याचं कारण असं, ज्या पडद्याआड चालणाऱ्या गोष्टी असतात त्या करोनाच्या आधीही पडद्याआड चालत होत्या आणि त्याच्यानंतरही त्या पडद्याआडच चालतायत. हे असं होतं म्हणून उद्या नीरव मोदी होणार नाही, उद्या मेहुल चोक्सी होणार नाही, उद्या विजय मल्ल्या होणार नाही, उद्या आणखीन गंष्ट होणार नाही असं जरा सुद्धा नाही. पण निदान जे वेगवेगळ्या गमतीची घोटाळे होत होते ती गणितं कमी झाली, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. अरुण शेरेगर सारख्या योजना किंवा इतर अनेक पेनी स्टॉक्स किंवा फ्लिम्झी स्कीम सारख्या कंपन्या यांचं प्रमाण कमी होत होतं, तोही पैसा बाजारामध्ये आलाय. साहजिकच त्या प्रमाणामध्ये सप्लाय वाढतो का याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे 52,000 शेअर बाजारामध्ये हे गणित पाहिलं पाहिजे. आणि बाजाराने तुम्हाला आणि मला नियमित उत्पन्न केवळ कॅपिटल अप्रिसिएशनच्या माध्यमातून दिलंय अशातला भाग नाही. बाजार गप्पांच्या अनेक भागांमध्ये मी आधी म्हटलंय तसं आपण एक गणित लक्षात घेऊया की 2020 या वर्षामध्ये आपल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची सर्वोच्च पातळी ही 42,000 होती, सर्वात खालची पातळी ही 26,000 होती. त्यामुळे 42,000 ते 26,000 ते 52,000 असा जर विकास, प्रगती आणि आलेख आपण लक्षात घेतला तर बाजारानं तुम्हाला ट्रेडिंगच्या किती संधी दिल्या आणि त्यातनं किती रेग्युलर इन्कम आपण मिळवलं हे गणित लक्षात घेऊ.
यामध्ये भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशनच्या जशा संधी मिळाल्या त्याच्या बरोबरीने डिव्हिडंडचं वाढतं प्रमाण हेही या 52,000 शेअर बाजाराचं गणित आहे. अनेक गोष्टी आहेत. मॅजेस्को सारखी एखादी कंपनी 990 रुपये त्याचा बाजारभाव असताना 971 रुपये डिव्हिडंड देते, परंतु असा वाढीव लाभांश देणारी ती एकमेव कंपनी नव्हती. केवळ केंद्र सरकारने स्वतःची वित्तीय तूट भरून काढायची म्हणूनही असेल, परंतु जसं सरकारी कंपन्यांना सांगितलं की तुम्ही केवळ वर्षाच्या अखेरीला लाभांश देऊ नका, तुम्ही वर्षाच्या आधेमध्येही इंटरिम डिव्हिडंड स्वरूपाचे लाभांश म्हणजे डिव्हिडंड दिलेत तर मला सोयीचं जाईल. याच्यामध्ये जेवढी वित्तीय तूट भरून काढण्याची गणितं होती किंवा केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेनं 99,000 कोटी रुपये ट्रान्सफर करले, त्याला लाभांश हा शब्द वापरला नाही ही राजकीय चलाखी जरूर असेल, परंतु असे पैसे केवळ सरकारला रिझर्व्ह बँकेने दिले अशातला भाग नाही, बाजारानंही तुम्हाला मला दिले ही वस्तुस्थिती आहे. कोणी विशेष लाभांश म्हणजे स्पेशल डिव्हिडंड म्हणून दिले, कोणी अंतरिम लाभांश म्हणजे इंटरिम डिव्हिडंड म्हणून दिले, कोणी अंतिम लाभांश म्हणजे फायनल डिव्हिडंड म्हणून दिले. यातलं कारण आणि नॉमेनक्लेचर किंवा शीर्षक काहीही असलं तरी लाभांशाची रक्कम प्रत्यक्षपणाने आपल्या हातात आली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अनेक अर्थतज्ञ आपल्या देशातलेही आणि बाहेरचे करोनानंतरच्या काळामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी नागरिकांच्या हातात प्रत्यक्षपणे पैसे द्यावे असं म्हणत होते, ते बाजारानं लाभांशाच्या रूपानं करून दाखवलं. हे पुस्तकी अर्थपंडित नाकारतात आणि म्हणून त्यांना पोथीनिष्ठ म्हणावं लागतं. पण अशी पोथीनिष्ठता बाजारानं दाखवलेली नाही. बाजारानं दिलेली लिक्विडिटी ही कृतिशील आहे. आणि मग या माध्यमातनं माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममधनं जसं मी सांगत असतो तसं मिळालेला डिव्हिडंडही आपण जर त्याच कंपनीमध्ये ज्यांनी मला डिव्हिडंड दिलाय किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या कंपनीमध्ये गुंतवत राहिलो तर माझं कॉस्ट ऑफ होल्डिंगचं प्रमाण जर कमी होत गेलं तर बाजारामधनं मला मिळणाऱ्या कॅपिटल ॲप्रिसिएशनचं हे गणित होतं. म्हणजे हे कॅपिटल ॲप्रिसिएशन आणि लिक्विड इन्कम किंवा रेग्युलर इन्कम किंवा रेव्हेन्यू इन्कम मधलं गणित आहे. हे बाजारामध्ये अधोरेखित होण्यातनं आज 52,000 शेअर बाजार झालाय हे गणित लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं वाढता ॲक्सेस आहे, जसं कॅपिटल ॲप्रिसिएशन किंवा डिव्हिडंड आहे, त्याच्या बरोबरीने बाजारामध्ये आज 52,000 होण्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षभरामध्ये जे एक गणित लक्षात आलं ते लक्षात घेतलं पाहिजे. आजपर्यंत विदेशी व्यक्ती आणि विदेशी संस्था, फॉरेन इंडिव्हिज्युअल्स आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष शेअर्सची खरेदी विक्री करत होते. त्या प्रमाणामध्ये तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक भारतीय नागरिकाला भारतात बसून परदेशातल्या कंपन्यांचे शेअर्स घेण्याची शक्यता नव्हती. गेल्या वर्षभरात अनेक ब्रोकिंग फर्मनी ही शक्यता आणि ही संधी आपल्या दाराशी आणून ठेवली. आणि त्यातून वाढत्या फॉरेक्स रिझर्व्हच्या जोरावरती जगातल्या इतर अनेक देशांच्या चलनाच्या तुलनेमध्ये डॉलर्सच्या समोर आपला भारताचा रुपया हा या ना त्या प्रमाणात तुलनेनं शब्द महत्त्वाचा जास्त सक्षम पातळीवरती उभा राहिल्यामुळे याची ही गणितं आहेत. साहजिक तेलाच्या वाढत्या किमती, सोन्याच्या वाढत्या किमती, कोळशाच्या वाढत्या किमती आणि याची अपरिहार्यपणे आपल्या देशाला करावी लागणारी आयात हेही घटक रुपया आणि डॉलरच्या मूल्यांमध्ये आहेत. परंतु त्या प्रमाणामध्ये तुलनेनं स्थिर राहिलेला रुपया यातनं अशाही व्यवहारांचं प्रमाण वाढलं. आज भारतामध्ये मनुष्य बसून ॲमेझॉनचा, फेसबुकचा शेअर घेतो. ही उदाहरणं आज अपवादात्मक असतील, पण त्या चंचू प्रवेशाला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. 52,000 शेअर बाजारामागे हेही कारण असतं, हे गणित लक्षात घ्यावं लागतं. त्याच्या बरोबरीने केवळ सेकंडरी मार्केटमध्ये आपल्या देशामध्ये वाढ झाली अशातला भाग नाही. या बाजाराचा फायदा घेत आपल्याला अनेक IPOंची गणितं 2020 आणि 2021च्या जून महिन्यामध्ये आपण पाहिली. गेल्या 17-18 महिन्यामध्ये प्रायमरी मार्केट किंवा प्राथमिक बाजारामधनं जवळजवळ 48,000 कोटी रुपये आपण उभे केलेले आहेत. हे प्रायमरी मार्केटचं गणित मांडत असताना एक गणित लक्षात घ्यावं लागतं की प्रायमरी मार्केटमध्ये मला पैसे गुंतवता येतात, पण प्रायमरी मार्केटमधनं मला पैसे काढून घेता येत नाहीत. म्हणजे जो प्रमोटर आपले शेअर्स विकतोय त्या पैसे काढून घेत असेल, पण तो आपल्याकडचे विकून तुम्हाला देतोय. पण तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार जेव्हा प्रायमरी मार्केटमधनं शेअर्स घेतो, ते जर त्याला विकायचे असेल तर त्याला सेकंडरी मार्केटकडे मध्येच जावं लागतं. सगळे 48,000 ते 48,000 कोटी रुपये साहजिक गेल्या 18 महिन्यात लोकांनी विकलेले नाहीत, पण या ना त्या प्रमाणात ते विकतील की नाही.
मग सेकंडरी मार्केटमधल्या वाढीव ट्रेडिंग व्हॉल्यूम मागे हे गणित आहे का, हा विचार करावा लागतो. 52,000 शेअर बाजार म्हणत असताना अशी स्थानिक आणि क्षणिक नसलेली आणि राजकीय रंगपटाच्या पल्याड असलेली गणितं लक्षात घेणं, याचाच अर्थ बाजार गप्पांचा विशेष भाग 52,000 शेअर बाजार. केवळ प्रायमरी मार्केटमध्येच झालं अशातला भाग नाही. अगदी गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्याकडे म्युच्युअल फंडचे इतके NFOs म्हणजे न्यू फंड ऑफर्स आल्या, त्यांना तुम्ही आणि मी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिला. सेबीचे जे नियम आहेत त्या नियमानुसार या NFOच्या माध्यमातून या शेअर बाजारांनी किंवा या म्युच्युअल फंडांनी जे तुमच्या माझ्याकडनं पैसे गोळा केले, ते आज ना उद्या त्या नियमानुसार कालबद्ध प्रमाणामध्ये त्यांना शेअर बाजारात गुंतवावे लागतील. तुम्ही कल्पना करा, एवढा मोठा पैसा तोही एका काळामध्ये, विशिष्ट काळामध्ये गुंतवायचा आहे आणि तोही म्युच्युअल फंड सारखा एखाद्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडनं येतोय आणि तो सातत्याने येतोय. जसं माझ्या बाजार गप्पांच्या एका भागामध्ये मी म्हटलं होतं तसं की गणित आपण लक्षात घेऊ की म्युच्युअल फंडच्या ट्रेडिंग युनिट्समध्ये सुद्धा ट्रेडिंग करता येतं का, असा विचार करणारा किंवा मांडणारा चंद्रशेखर टिळक सारखी मोजकी माणसं असतील, सांगणारी तर प्रत्यक्षात करणारी त्याच्यापेक्षा अनंतपट असतात. मग अशाही पद्धतीनं जेव्हा ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढतो, अशाही पद्धतीने बाजाराकडे येणारा पैसा वाढतो, त्यावेळेला तो अर्थकारणाच्या दिशेपेक्षा थोडी वेगळी दिशा जरूर दाखवू शकतो. कधीतरी आणि काहीतरी आणि कधीतरीच आणि काहीतरीच याच्यामधला फरक अधोरेखित करणारा, स्पष्ट करणारा असा आजचा बाजार गप्पांचा विशेष भाग म्हणजे 52,000 शेअर बाजार हे गणित लक्षात घेऊ. मग जसं प्रायमरी मार्केट आहे, जसं NFO आहे, तसं गेल्या वर्षभरामध्ये आपल्या बाजारामध्ये झालेली गणितं लक्षात घेऊ. जसं माझ्या अलीकडच्या बाजार गप्पांच्या भागामध्ये मी म्हटलं तर की मर्जर्स आणि अमाल्गमेशन्स म्हणजे विलिनीकरण आणि हस्तांतरण याचं वाढतं प्रमाण, हेही गणित आपण लक्षात घेऊ. टाटानं बिग बास्केट घेतली किंवा रिलायन्स आणि फ्युचर्सला घ्यायचं होतं परंतु ते कोर्टबाजीत अडकलं, ही जशी उदाहरणं आहेत तशी केंद्र सरकारनं आपल्या स्वतःच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी कंपन्यांच्या बाबत घोषित केलेली धोरणं आणि त्याचे खाजगी क्षेत्रामध्ये उमटलेले साद आणि पडसाद, हेही 52,000 शेअर बाजाराच्या बाहेर आहेत का, याचा विचार करू. 52,000 शेअर बाजार असा विचार करत असताना विशेषतः बाजार गप्पाच्या या विशेष भागामध्ये अजूनही 2-3 घटक लक्षात घ्यावे लागतील. जे आधीचे घटक तितके महत्त्वाचे आहेतच, पण त्याच्या बरोबरीने, कारण ह्या सगळ्या घटकांच्या एकत्रित परिणामातनं आज आपल्याला शेअर बाजाराची पातळी 52,000 दिसते, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक असा की हे सर्व घटक आधी सांगितलेले आणि यापुढे सांगणार ते, हे त्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असतात ज्याच्यामध्ये काहीतरी इकॉनॉमिक ग्रीन शूट्स असतात. मर्जर ॲक्विजिशन्स हे त्याचं अत्यंत चांगलं आणि बोलतं उदाहरण आहे. शेवटी त्या संघटनेमध्ये, त्या अर्थव्यवस्थेमध्ये, त्या आर्थिक वातावरणामध्ये जितक्या अपरिहार्यतेतनं एखादी कंपनी विकली जाते, त्यावेळेला विकत घेणारा अशासाठी घेत असतो की त्या कंपनी विकत घेतल्यानंतर त्याच्या स्वतःच्या आत्ता अस्तित्वात असलेल्या बिझनेसकडे, उद्योगधंद्याकडे प्रमाण, सातत्य आणि दिशा याच्यामध्ये तो सकारात्मक बदल करू शकेल. करोनाजन्य आर्थिक परिस्थितीनं अशी गणितं जन्माला घातली का, हे केवळ IT सेक्टर पुरेसं खरं नसतं, हे केवळ फिनान्शियल सर्व्हिसेस पुरतं खरं नसतं, हे केवळ बँकिंग पुरेसं खरं नसतं, हे केवळ इंजिनिअरिंग पुरेसं खरं नसतं. ही गणितं आणि उदाहरणं आपण पाहिली आहेत आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की जसं एका बाजूला सरकार आपलं निर्गुंतवणुकीकरणाचं धोरण अवलंबेल अशी गणितं देते, त्यातनंही ते वेगवेगळ्या पातळीवरती गणितं आणि उदाहरणं देत असतात. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे, विशेषतः ज्यांनी माझे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले आहेत, विशेषतः ज्यांनी माझे सिटी सजेस्टच्या अंतर्गत पोर्टफोलिओ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस घेतले आहेत, त्यांना मी हे उदाहरण आधीही दिलं होतं. मी हे जे जून, जुलै, ऑगस्ट 2020 पासून सांगत होतो, आज ते मोठ्या प्रमाणावरती खरं होताना दिसतंय. मी असं म्हटलं तर की मगाशी मी म्हटलं तसं की 1 जानेवारी 2020 ते अगदी मे, जून 2021 असा 17-18 महिन्यांमध्ये आपण 48,000 कोटी रुपये बाजारातनं उभे केले. त्याच्यामध्ये सरकारी कंपनी एकच होती, माझगाव डॉक लिमिटेड. आणि त्या माझगाव डॉक लिमिटेडचं वैशिष्ट्य असं होतं की ज्या भावांनी त्यांचा IPO आला, त्या भावापेक्षा वरच्या पातळीवरती सातत्यानं या शेअर बाजारामध्ये त्यांची उलाढाल होत राहिली. हे सातत्य त्यांच्या बाजारभावामध्येही होतं आणि उलाढालीमध्येही होतं. आणि त्यामुळे गेले कित्येक महिने मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून हे सांगत आलोय.
आज अभिमानाने सांगेन की जून 2020 ते एप्रिल 2021 या काळात मी 59 शेअर्सची नावं अशी सांगितली होती की ज्यांच्या बाजारभावातली वाढ आपल्या आजच्या सेन्सेक्सच्या 52,000 पातळीच्या वाढीपेक्षाही जास्त आहेत. माझगाव डॉक त्यातला एक आहे. आणि मी असं म्हटलं तर की जर उद्या सरकारला खरोखरच पुन्हा निर्गुंतवणुकीकरणाकडे वळायचं असेल तर माझगाव डॉकची पुढची राऊंड निर्गुंतवणुकीकरणाकडे आली तर आश्चर्य वाटणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये आपण वाचलं की पहिल्यांदा घोषणा झाली की नव्यानं 7 सबमरीन्स करण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे माझगाव डॉकला डिफेन्स किंवा संरक्षण मंत्रालयाने दिलं. आणि त्याच्यानंतर 2च दिवसात पुढच्या राऊंडमध्ये माझगाव डॉकचे अजून काही शेअर्स डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये येण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू होते. हे जसं एखाद्या सरकारी कंपनीबद्दल खरं असतं, यातनं आपण एखादी कंपनी कशी निवडायची किंवा कुठे खूण ओळखायची याचं हे गणित आहे. अशा खुणा, अशा संकेत आपल्या शेअर बाजारानं वरचेवरती दिल्या. हे आज 52,000 शेअर बाजार होण्याचं कारण आहे. या 52,000 शेअर बाजारामध्ये दुसरं एक कारण असं आहे की जसजसा हा बाजार वाढत गेला, या निर्देशांकामध्ये वाढ होत गेली, तसतसं कंपनी प्रमोटर्स म्हणजेच प्रवर्तकांनी त्यांच्या मालकीचे असलेले शेअर्स प्लेज करून, गहाण ठेवून, तारण ठेवून उभं केलेलं कर्ज हे गणित आहे. आता कमी शेअर्स देऊन त्यांना जास्त तारण मिळतंय किंवा वाढीव शेअर्स देऊन वाढीव कर्ज मिळतंय, या दोन्हीचेही अर्थकारणावरती सकारात्मक प्रयोग असतात. आपण कल्पना कराल की 26,000वरती असलेला बाजार त्या मूल्यांकनानं त्या प्रवर्तकाला द्यायला तारण म्हणून द्याव्या लागणाऱ्या शेअर्सचं प्रमाण आणि आज 52,000 इंडेक्स असताना त्यांनी शेअर्स म्हणून तारण द्यावं लागणारं प्रमाण याच्यामध्ये साहजिकच घट होते. मग जितके कमी प्रमाणामध्ये प्लेज ऑफ शेअर्स होतात तितक्या मोठ्या प्रमाणावरती बाजारामधला फ्लोटिंग स्टॉक वाढतो. हे गणित आपण लक्षात घेतलं पाहिजे. साहजिकच त्यांनी प्लेज केले नाहीत म्हणजे उद्या लगेच प्रमोटर बाजारात येऊन शेअर विकतोय अशातला भाग नाही. कारण फार कमी प्रवर्तक असे असतात जे स्वतःच्याच कंपनीच्या शेअर्समध्ये बाजारामध्ये खेळतात. पण फ्लोटिंग स्टॉकमुळे ती ट्रेडिंगची उलाढालीची शक्यता वाढत राहते. हे गणित आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग असा जेव्हा बाजार वाढतो, असं जेव्हा इकॉनॉमी ग्रीन शूट्स दाखवत असते, तेव्हा आणखीन थोडे कमी शेअर्स देऊन आणखीन जास्त कर्ज घेणं, यातनं GDPचा ग्रोथ रेट वाढत असतो. आणि मी सुरुवातीला या एपिसोडच्या म्हटलं तसं की एकंदरीतच भूतकाळ आणि वर्तमान काळाच्या गोळाबेरजेवरती भविष्याचा वेध घेत शेअर बाजार वाटचाल करत असतो. तो वेध कधी चुकेल, कधी अवास्तव असेल, कधी ताबडतोबीने दिलेली टोकाची प्रतिक्रिया असेल, पण तो वेध घेतलेला असतो. आजच्या 52,000 शेअर बाजारामागचं हेही एक गणित आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि असा भविष्याचा वेध घेत असताना जसं प्लेज ऑफ शेअर्सचा विचार आपल्याला करावा लागतो, जसा मर्जर्स अमाल्गमेशन्स आणि ॲक्विजिशनचा विचार करावा लागतो, तसा सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असलेला एक मुद्दा घेऊन बाजार गप्पांच्या या विशेष भागाचा समारोपाकडे मी वळतो. आणि ते गणित म्हणजे स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू किंवा शेअर्सच्या दर्शनी किमतीचं विभाजन. गेल्या वर्षभरामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूकडे वाटचाल केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शेअर बाजाराचा विचार करत असताना त्या कंपन्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूकडे जातात ज्यांना आपला स्वतःचा ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढलेला आवडतो. त्या कंपन्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूकडे जातात ज्यांना आपला ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढवण्याचं कारण असं असतं की त्यातून त्यांच्या कर्जाची आणि त्यांच्या क्रेडिट रेटिंगची गणितं वाढवायची असतात. त्या कंपन्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूकडे जातात ज्यांना स्वतःचा बिझनेस येणाऱ्या काळामध्येही सक्षम आणि वाढीव पातळीवरती जाईल याची खात्री असते. मग हे जसजसं प्रमाण या सगळ्या घटकांचं वाढत जातं तसतसं कधी त्याच्या घटनेच्या आधी, कधी त्या घटनेच्या नंतर या दृष्टिकोनातून त्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ होत राहते. आणि त्यामुळेच एकीकडे घोटाळ्यांची कमी होत चाललेली शक्यता, दुसरीकडे जगाच्या अनेक देशातल्या तुलनांच्यामध्ये आपला असलेला वाढीव दर, साहजिक तो उणे आहे, गेल्या अनेक वर्षातला निच्चांक आहे, हे जरासुद्धा नाकारता येणार नाही. पण इतर अनेक देशांची स्थिती जात्यात काय आणि सुपात काय अशी असताना आपण जरा त्या दांड्याच्या बाहेर येऊ शकतो हे जे गणित असतं, किंवा झालेलं पीठ मी जास्त चांगुलपणाने वापरू शकतो हे जे गणित असतं, या गणिताचाही 52,000 शेअर बाजारामध्ये फरक पडतो का याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून मी कितीही सुरुवातीला असं म्हटलं असलं की आत्ताचा शेअर बाजार किंवा आत्ताची अर्थव्यवस्था हे ट्रेडमिलवर धावण्यासारखं आहे,
तरी शेवटी जो सरावानं ट्रेडमिलवरती धावतो त्याला ट्रेडमिलवर आपण का धावतोय याचंही भान असतं आणि त्याचे निकष आणि गणितं ही वेगळी असतात. आज तुमचा आणि माझा शेअर बाजार अशा पद्धतीच्या पातळीवरती आलाय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच एकीकडे सकृतदर्शनी वरवर पाहता 52,000 शेअर बाजार हे मृगजळ वाटू शकतं. ते वाटण्यामध्ये संकल्पनात्मक दृष्ट्या काही गैर नसतं, पण प्रत्येकच भास हा मृगजळ नसतो. काही भास असे असू शकतात की ज्याचं अंतर कदाचित आपल्याला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं, पण शेवटी प्रत्यक्षात पाणी दिसू शकतं. त्यामुळे आज आर्थिक परिस्थितीच्या विपरीततेमध्ये, ती विपरीतता आहे हे नाकारण्याचं जरासुद्धा कारण नाही, पण ही विपरीतता असतानाही केवळ सेन्सेक्समध्ये सेन्सही नसतो आणि तो सेक्सीही नसतो हे वाक्य विधान म्हणून टाळी घेण्याजोगं जरी वाटलं तरी दरवेळेला आर्थिक वस्तुस्थितीच्या निकषावरती ते टाळी देण्याजोगंच असेल अशातला भाग नाही. आणि हे जर विचारात घेतलं तर 52,000 शेअर बाजारामध्ये आपण आपली पावलं कशी उचलतो हेही गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरं सांगायचं म्हणजे अशा 52,000 शेअर बाजारामध्ये आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून कसं वागणार याच्यावरती तो शेअर बाजार प्रत्यक्षात आपण आपल्या तिजोरीमध्ये कसा आणू शकतो हे अवलंबून असतं. परंतु तो एका स्वतंत्र एपिसोडचा भाग होईल. आणि गमतीने म्हणायचं झालं तर इतकं जर तुम्हाला व्यवहार्य मार्गदर्शन करायचं असेल तर त्याचा फ्री व्हिडिओ करण्यापेक्षा त्याचा पेड व्हिडिओ करावा हे मला 52,000 शेअर बाजारांनी सुचवलेलं शहाणपण आहे. तोपर्यंत या 52,000 शेअर बाजारांनी सचिंत होण्यापेक्षा सुद्धा सक्रिय होणं महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवत या बाजार गप्पांच्या विशेष भागाचा जो 52,000 शेअर बाजार या नावानं मी सादर केला याचं संपूर्ण श्रेय माननीय श्री श्रीकांत बोजेवार, त्यांचे वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकारी आणि महाराष्ट्र टाइम्स यांना देतो. कारण त्यांनी हा विषय सुचवला, उद्युक्त केलं, त्यातनं हा व्हिडिओ जन्माला आला. लेखामध्ये वेळेच्या आणि जागेच्या अभावी जे मुद्दे घेता आले नाहीत त्याच्या सकट हा एपिसोड आपल्या पसंतीस उतरेल. केवळ तुम्ही पाहाल असं नाही, एकापेक्षा जास्त वेळा पहा आणि तुमच्या सर्व संबंधितांपर्यंत पोचवा. कारण प्रत्येकच वाढ ही केवळ काळजीचा विषय नसते, काही वेळेला चिंतनाचाही विषय असते. कारण मी अनेकदा म्हणतो तसं की गुंतवणूक हा काळजी करण्याचा विषय नाही, काळजी घेण्याचा विषय असतो असं सांगणारा 52,000 शेअर बाजार. म्हणून आजचा बाजार गप्पांचा विशेष भाग 52,000 शेअर बाजार याच मुद्द्यावरती या एपिसोड पुरेशी आपल्या सगळ्यांची रजा घेण्याची मला अनुमती असावी. मनपूर्वक धन्यवाद.